श्री स्वामी समर्थ. ओम स्वामिनीवर आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. श्री गणेशाची आराधना, श्री संकष्ट चतुर्थी. श्री गणेशांचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी, संकटे दूर होण्यासाठी संकष्ट चतुर्थी केली जाते. स्त्री आणि पुरुष यामधील कोणीही संकष्टी चतुर्थी करू शकतात. हे संकष्टीचे व्रत अत्यंत पावन आणि पवित्र आहे. प्रत्येक संकष्टी चतुर्थीचं व्रत जे कोणी करतात त्यांची सर्व काही इच्छा, मनोकामना श्री गणेश देवता पूर्ण करतात अशी भाविकांची श्रद्धा आहे आणि ती खरोखर फलित होताना खूप काही लोकांनी अनुभव देखील घेतले आहेत. अनेक भक्त चतुर्थीचे व्रत करतात, पण त्यांना कित्येकदा ते कसे करावे याचे अपुरे ज्ञान असल्यामुळे त्यांना इच्छाप्राप्ती होत नाही. तेव्हा इच्छाप्राप्तीनुसार इथे सर्व काही माहिती देत आहोत. सर्वप्रथम व्रताचा संकल्प करावा. 21 चतुर्थ्या असे संकल्प करून त्या चतुर्थीस प्रारंभ करावा. ज्या दिवशी व्रत चतुर्थीच्या दिवशी सुरू करायचे आहे त्या दिवशी सकाळीच स्नान करावे. स्नानाच्या जलात काळे तीळ अवश्य टाकून स्नान करावे. काही व्रत ही निष्काम मनाने केली जातात, तर काही व्रत ही इच्छाप्राप्तीसाठी केली जातात. संकट चतुर्थी ही इच्छाप्राप्तीसाठी केल्या जाते. इच्छित प्राप्त होण्यासाठी संकष्टी चतुर्थीचं व्रत केलेलं पावन होतं आणि मनापासून केलेलं व्रत सफल देखील होतं. इच्छा पूर्ण होते. म्हणूनच दर संकष्ट चतुर्थीचे व्रत मनोभावे करावे. योग्य जोडीदार मिळावा, विवाह जुळून यावे यासाठी संकष्टी चतुर्थीचे व्रत उपासना करतात. श्री गणेशांची कृपा होऊन अवश्यच कार्यात न विघ्न येता कार्य पूर्ण होते, यश मिळते असे कित्येक भाविकांचे अनुभव आहेत. संध्याकाळच्या वेळेस हात पाय धुवून किंवा आंघोळ करून गणेश पूजन करावे. अथर्व शिष्य 21व्या 11 वेळा वाचन पठण करावे. श्री गणेशाचा मंत्र ओम गंग गणपते नमः याची 108 माळा जाप करावा. गव्हाची किंवा तांदूळाची रास करून त्यावर कलश मांडावा. कलशात जल भरावे आणि कलशाला कुंकवाची बोटे किंवा स्वस्तिक लावावे. त्यावर एक तामण ठेवून श्री गणेशाची मूर्ती त्यावर स्थापित करावी. त्याआधी गणपतीचा अभिषेक करावा. अथर्व शिष्य म्हणताना अभिषेक अवश्य करावा. श्री गणेशांना लाल पुष्प अत्यंत प्रिय आहे. लाल पुष्प आणि दुर्वा अवश्य वाहाव्या. विधियुक्त पूजन करावे. शुभ लाभ रिद्धी सिद्धी यांचे स्मरण करावे. मूषक देवतांनाही स्मरण करावे. ते गणपतीचे प्रिय वाहन आहे. याप्रमाणे धूप दीप फूल अगरबत्ती अक्षदा वाहून पूजा अर्पण करावी. मंगलमूर्तींना नैवेद्यात मोदकाचा नैवेद्य दाखवावा. गूळ खोबरे किंवा लाडूही तुम्ही अर्पित करू शकता. पूजा करणाऱ्या भाविकाने स्वतःच्या अंगावर लाल वस्त्र परिधान करावे. उपवास करताना आपल्या प्रकृतीनुसार उपवास करावा. ज्यांना नुसतं फलाहार घेऊन उपवास जमतो त्यांनी तो करावा, किंवा दुसरे काही उपवासाचे पदार्थ खाल्लेत तरी चालेल. हे सर्व काही पूजा करत असताना भगवंताला श्री गणेशांना आपली इच्छा मनोभावे सांगावी. ती इच्छा समर्पित करावी. तेव्हा संकल्पयुक्त पूजा केल्याने तुमच्या 21 चतुर्थ्यात तुम्ही ज्या काही गोष्टींसाठी हे व्रत करत असाल ते नक्कीच फलदायी ठरेल. तुम्हाला श्री गणेशांचे आशीर्वाद प्राप्त होतील. कार्यात सिद्धी मिळेल, यश मिळेल, मनोकामना इच्छापूर्ती होईल. चंद्रोदयाच्या वेळी चंद्रदेवांना अर्घ्य अर्पण करावे, पूजा करावी आणि मग श्री गणेशांची आराधना आरती करावी. याप्रमाणे संपूर्ण चतुर्थीचे व्रत पूर्ण केल्या जाते. मोदकाचा नैवेद्य दाखवावा आणि आपणही आरतीनंतर प्रसाद ग्रहण करून उपवास सोडावा. मिष्टान्नासहित देवालाही भोजनाचा प्रसाद दाखवावा आणि आपणही तो संपूर्ण नैवेद्य ग्रहण करावा. या दिवशी गणरायाची उपासना करत राहावी. मनोभावे नामस्मरण करत राहावे. श्री गणेशांची आरती करत असताना दुर्गे दुर्गटभारी देवीची आरतीही अवश्य करावी.
या दिवशी श्री गणेशाच्या मंदिरात जाऊन श्री गणेशांचे अवश्य दर्शन घ्यावे. ज्या इच्छेसाठी आपण चतुर्थी सुरू केली आहे त्यासाठी मनोभावे श्री गणेशांना प्रार्थना करावी. दिवसभरात केव्हाही श्री गणेशाच्या मंदिरात जाऊन दर्शन अवश्य घ्यावे. याप्रमाणे जे कोणी चतुर्थीचे व्रत पूर्ण करतात त्यांना श्री गणेशाची कृपा अवश्य प्राप्त होते, इच्छित प्राप्त होते. याप्रमाणे केलेली चतुर्थी श्री गणेश स्वीकार करतील आणि तुमची इच्छा पूर्ण होईल. जर तुम्हीही याप्रमाणे व्रत करत असाल तर नक्कीच तुमची ही इच्छा पूर्ण होईल. श्री गणेशाय नमः हा मंत्र अवश्य म्हणावा. मंगलमूर्ती सुखकारक आहेत, दुःख हारक आहेत, संकट निवारक आहेत, सर्वे विघ्नांचे दूर करणारे श्री गणेश आहेत. ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा. ओम स्वामिनीला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल, माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशाय नमः हा मंत्रही अवश्य म्हणा. तुम्हाला खूप काही यश मिळू लागेल. वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.